ओम शांती। आज 10/12/2024 बापदादा मधुबन। महावाक्य। गोड मुलांनो, तुमच्यासाठी ही गीतची टेप म्हणजे संजीवनी बूटी आहे। गीत वाजवल्याने, सात्विक गीत वाजवल्याने उदासीनता निघून जाईल। प्रश्न। अवस्था बिघडण्याचे मुख्य कारण आहे कोणत्या युक्तीने अवस्था खूप चांगली राहू शकते? अवस्था बिघडण्याचं कारण काय आहे आणि कोणत्या युक्तीने आपल्या मनाची आणि स्मृतीची अवस्था, बुद्धीची अवस्था खूप चांगली राहू शकते? उत्तर। ज्ञानाचा डान्स करत नाही राहा, म्हणजे ज्ञानाचं स्मरण, बाबांच्या शिकवणीचं स्मरण दिवसभरामध्ये करत राहा मनात, आणि व्यर्थ गोष्टींच्या मध्ये म्हणजेच झरमुई झुगमुईमध्ये आपला वेळ वाया घालवायचा नाही, म्हणजे अवस्था बिघडणार नाही। दुसऱ्यांना दुःख दिले तरी देखील त्याचा प्रभाव आपल्या अवस्थेवरती येतो, अवस्था बिघडते। अवस्था चांगली तेव्हा राहील जेव्हा गोड होऊन चालाल। आठवणीवरती पूर्ण अटेन्शन असलं पाहिजे की बाबांची आठवण आणि बाबांच्या शिक्षणाची आठवण अतिशय दृढतापूर्वक मनामध्ये आठवणीत ठेवायची आहे। रात्री झोपण्यापूर्वी कमीत कमी अर्धा तास आठवणीमध्ये बसून मग सकाळी उठून सुद्धा बाबांना आठवण करण्यानंतर चांगली अवस्था जरूर प्राप्त होते आणि बाबांच्याकडून शिक्षा सुद्धा प्राप्त होते। आजच्या मुरलीचं गीत आहे कोण आया मेरे मन के द्वारे, पायल की झनकार लेके। तो गोड गोड खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांचा प्रेमपूर्वक आठवण आणि शुभप्रभात। आत्मिक पित्यांचा आत्मिक मुलांना नमस्ते। धारणेसाठी मुख्य सारांश। जुन्या कचरपट्टीमध्ये मोह ठेवायचा नाही, बाबांच्या डायरेक्शनवर चालून आपला मोह नष्ट करायचा आहे, ट्रस्टी बनून राहायचं आहे। 2. या अंतिम जन्मामध्ये भगवंताला आपला वारसदार बनून त्याच्यावर समर्पित व्हायचं आहे, तेव्हाच 21 जन्माचे राज्यभाग्य मिळेल। बाबांची आठवण करून सेवा करायची आहे, नशामध्ये राहायचं आहे, नशेमध्ये राहायचं आहे, रजिस्टर कधीही खराब होऊ नये याच्याकडे लक्ष द्यायचं आहे। वरदान। प्रत्येक फळाद्वारे अतींद्रिय सुखाची अनुभूती करणारे निस्वार्थ सेवाधारी भव। वरदानचा विस्तार। सतयुगामध्ये कर्माची फळे मिळाली, परंतु इथे बाबांचे बनल्याने प्रत्यक्ष फळ सुख शांतीच्या वारसाच्या रूपामध्ये मिळते। सेवा केली आणि सेवा करण्यासोबत खुशी मिळाली। जे आठवणीमध्ये राहून निस्वार्थ भावाने सेवा करतात त्यांना सेवेचं प्रत्यक्ष फळ अवश्य मिळते। प्रत्येक फळच ताजे फळ आहे जे तुम्हाला एव्हर हेल्दी, निरोगी बनवते। योगयुक्त यथार्थ सेवेचं फळ आहे खुशी आणि अतींद्रिय सुख आणि डबल लाईटची अनुभूती स्वतःला होत राहणं। हे आहे योगयुक्त निस्वार्थ सेवेचं, यथार्थ सेवेचं फळ। बोधवाक्य। विशेष आत्मा ती आहे जी आपल्या वर्तणुकीद्वारे रूहानी रॉयल्टीची झलक आणि फलकचा आत्मिक संपन्नतेचे तेज आणि नशेचा अनुभव करवेल, तीच आहे विशेष आत्मा। ओम शांती, ओम शांती, ओम शांती। गोड गोड बाबांचं अनगिनत पदम गुना आभार, आणि तुम्हा सगळ्या फरिश्तांना सुद्धा आभार। ओम शांती।